भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना हे दोन पक्ष मुंबई महापालिकेत सत्तेत एकत्र असले तरी दोन्ही पक्षांमध्ये पावसाळ्याआधीच्या नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यांवरून चढाओढ सुरू झाली आहे। भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी पावसाळ्याआधीच्या नालेसफाईच्या कामांच्या पाहणीसाठी स्वतंत्र दौऱ्यांचं नियोजन केलं। उपमहापौर आणि शिवसेना नगरसेवक संजय घाडी यांनी नालेसफाईची पाहणी करण्यासाठी आज काढलेल्या दौऱ्यात महापौर आणि भाजप नगरसेविका रितू तावडे यांना सोबत घेतलं नव्हतं। दरम्यान महापौर रितू तावडे यांनी याआधीच मुंबईच्या नालेसफाईच्या पाहणीसाठी 2 दौरे केले आहेत। तसंच भाजपचे मुंबईतील आमदार खासदार, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि सर्व नगरसेवक हे नालेसफाईच्या पाहणीसाठी उद्या दौरा करणार आहेत। आपण पाहूयात उपमहापौर संजय घाडी यांनी आज पत्रकार परिषदेआधी आम्हाला जी मुलाखत दिली त्यात त्यांनी काय म्हटलंय। नाही, महापौर मॅडमनी एक अर्थसंकल्प चालू असताना शेवटच्या एक दिवसा अगोदर ती अतिरिक्त आयुक्त बांगर साहेबांना आपला दौरा दिला होता। तुम्ही पाहिलं, मी त्यांना विचारलं नाही, पण त्यांनी खरं तर सांगायला पाहिजे होतं की आपण ह्या पाहणी दौऱ्यामध्ये येणार का, आपण एकत्र दौरा करूया आणि मग शेवटी आपणही आपलं काम केलं पाहिजे। मुंबईकरांना आम्ही उत्तरदायित्व आहे म्हणजे की उपमहापौरांना सांगायला पाहिजे होतं की सोबत यावं। निश्चितपणाने मीही सांगायला पाहिजे त्यांना, त्यांनीही मला सांगायला पाहिजे। अशा कामांमध्ये आपण एक दुसऱ्याशी समन्वय ठेवला तरच अतिशय चांगल्या पद्धतीने काम होऊ शकते असं मला वाटतं। तो जो दौरा आहे तो झोन 3, झोन 4 आणि झोन 7, ज्या झोन 7 मध्ये मी राहतो, मी तिथला नगरसेवक आहे प्रभाग क्रमांक 5चा, तर त्यांच्या याच्यामध्ये मला कुठेही माझा उल्लेख नाही आहे की उपमहापौर उपस्थित राहतील म्हणून। आणि मला अजूनही उद्याच्या दौऱ्यात अजूनही मला कोणाचा फोन आलेला नाही आणि मीही काही नाराज नाही आहे त्या बाबतीमध्ये, कारण त्यांचा दौरा झाल्याच्या नंतर आमच्याही पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना आम्ही 2-5 दिवसानंतर त्याची पाहणी करू। जो तो पक्ष आपापला प्रयत्न करणार, परंतु आपण जसं म्हटलं त्या दिवशी अक्षय कुमार आले होते क्लीन मुंबई लीग्सच्या ओपनिंगसाठी, त्यावेळेला उपमहापौर म्हणून माझा जो प्रोटोकॉल होता तो मेंटेन केला गेला आणि त्याच्या बाबतीमध्ये आमचे गटनेते अमय घोले यांनी पत्र दिलं आयुक्तांना आणि त्याच्यानंतर प्रोटोकॉल ऑफिसरनी दिलगिरी व्यक्त केली। माझं म्हणणं असं आहे की मुंबई महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर, वेगवेगळ्या कमिट्यांचे अध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका आम्ही सक्षम आहोत, याच्यामध्ये अन्य कोणाची लुडबुड असता कामा नये। आणि मुंबईतल्या नालेसफाईच्या पाहणीच्या निमित्तानं सत्ताधारी महायुतीतल्या भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांच्या नेत्यांकडून काढण्यात आलेल्या स्वतंत्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेतील सभागृह नेते आणि भाजप नगरसेवक गणेश कणकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया। आपले सर्व नगरसेवक महायुतीचे ऑन ग्राउंड नालेसफाईवरती फिरतायत, तुम्ही बघू शकता। महापौर देखील फिरतायत, उपमहापौर हे देखील फिरतायत। आम्ही स्वतः सर्व समितीचे अध्यक्ष, मी स्वतः देखील फिरायला सुरुवात केलेली आहे। आदरणीय आशिष शेलारजी आणि लोढाजींनी त्यात सहभागी व्हावं असं आम्ही त्यांना विनंती देखील केलेली आहे। यामध्ये अमित साटमजी सोबत आमचे प्रशासकीय अधिकारी असा आम्ही हा दौरा ठेवलेला आहे। बघा, असं आहे की त्यांना माहिती दिली पाहिजे या मताचा मी सुद्धा आहे आणि त्यांनी आमच्यासोबत यावं अशी आमची देखील इच्छा आहे। यात नेमकं काय घडलं आहे त्याची मी माहितीही घेईन, परंतु हे एक चांगलं आहे की जेवढे अधिक व्यक्ती फिरतील तेवढं अधिक मॉनिटरिंग चांगलं होईल। हे मान्य आहे मला की महापौर आणि उपमहापौरांनी एकत्र गेलं तर ते अधिक चांगलं दिसेल, पण त्याचबरोबर जेवढ्या अधिक ठिकाणी हे सगळं फिरतील तेवढं त्याचा अधिक उपयोग होईल आणि त्याचं मॉनिटरिंग अधिक चांगलं होईल असं देखील मला वाटतं। आणि आता काही बातम्या मुंबई महापालिकेतल्या अतिराजकीय। मुंबई महापालिकेच्या कारभारात मोठे धोरणात्मक बदल करण्याचा निर्णय हा सत्ताधारी महायुतीतला